चला तर ताईंनो, आज बनवणार आहोत खोबऱ्याची वडी। आपल्या घरामध्ये पूजेचे नारळ उरलेलेच असतात। आता सध्या तर मार्गशीर्ष महिना आहे आणि खूप सारे नारळ असतात। मग त्यातलेच उरलेल्या नारळाची ही खोबऱ्याची वडी बनवलेली आहे। चला तर मग तोंडात टाकताच विरघळणारी आहे, एकदम सिंपल पद्धतीने, आणि मुलांना सुद्धा खूप आवडते। असं गोडाचा पदार्थ वेगळं काही करून दिलं ना खायला आवडतं। तसं तर नारळ कोणीही खात नाहीत, पण असं खोबऱ्याची वडी, खोबऱ्याचे लाडू करून दिले ना आवडीने खातात। चला तर मग सुरुवात करूया। 2 नारळ घेतलेले आहेत आणि त्याला छान खिसून घेतलेले आहेत। त्याचा काळा भाग वगैरे मी काढलेला नाही, तसेच खिसून घेतलेले आहेत। खिसून घेतल्याच्या नंतर त्याला छान बारीक मिक्सरला काढलेला आहे। कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। तूप घालून झाल्याच्या नंतर खोबऱ्याचा खीस घातलेला आहे, छान परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये पाणी वगैरे ओलं जास्त नव्हतं, सुकलेलं नारळ होतं, तर त्यामध्ये छान लवकर परतल्या जातं। थोडंसं पाणी कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी असं दूध घातलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर अशी साय घातलेली आहे, फ्रेश रोजच्या दुधाची। तर दूध आटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। आता अगोदर घालायचं आहे 1 वाटीच्या जवळपास, म्हणजे 2 ते 3 चमचे खवा घातलेला आहे। खवा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, आणि घरात अवेलेबल नसेल तर नाही घातला तरी चालतो। आता होता म्हणून मी घातलेला आहे। या ठिकाणी मिल्क पावडरसुद्धा घालू शकता किंवा नुसतं दूधसुद्धा घालू शकता। आता घालायची आहे साखर। आता हे डब्याचं झाकण घेतलेलं आहे ना, त्यानेच घातलेली आहे साखर, म्हणजे आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। आपल्याला जितकं गोड आवडतं ना तितकं। खरंच सांगते, हे वडी जी आहे ना तोंडात टाकताच विरघळून जाते, इतकी भारी वडी लागते। तर आता यामध्ये घालायची आहे वेलची पूड। थोडीशी साखर कमी वाटत होती म्हणून परत घातलेली आहे, आणि ही वेलची पूड घातलेली आहे। छान आता मिक्स करून घ्यायचं आहे, आणि शिजून झालं की आपल्याला याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत। अगोदर आपल्याला प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वड्या काढायला सोपं जातं। आता ह्या खीस तयार झालेला आहे, आणि त्यामध्ये 2 चमचे गावरानी तूप घातलेलं आहे। छान चमक येते आणि खायला पण स्वादिष्ट लागतात तुपाने। आता बघा, चिटकलेला आहे, कढईला सोडत आहे, म्हणजे तयार झालेला आहे। आता यामध्ये चमचा उभा करून बघूया, उभा राहिलेला आहे, मग परफेक्ट झालेला आहे। तर थोडीशी कडक वाटत असले तर आणखीन, थोडीशी कडक आवडत असेल तर आणखीन थोडंसं जास्त शिजू द्यायचं आहे, मग थोडी कडक होते। पण अशीच म्हातारी माणसंसुद्धा खाऊ शकतात, अशा पद्धतीची वडी होते। आता ताटात ते सगळं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे। एका ग्लासच्या मदतीने छान असं दाबून घ्यायचं आहे, एकदम प्लेन करायचे आहे। आपल्याला त्याची थिकनेस जशी पाहिजे तशा पद्धतीच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत। त्यानंतर बदामाचे काप घातलेले आहेत, बदामाचे कापसुद्धा हाताने असे छान दाबून घ्यायचे आहेत, आणि 1 घंट्यासाठी आपल्याला असं सोडून द्यायचं आहे। मग त्याच्या आपल्याला पाहिजे तशा वड्या थापून घ्यायच्या आहेत। 1 तासभर तरी याला थंड व्हायला लागतो, कारण साखर आहे यामध्ये, आणि साखरेची चाचणी झालेली आहे, त्यामुळं थोडासा वेळ लागतो। तर बघा, 1 तासाच्या नंतर एकदम अलगद अशा वड्या निघत आहेत, आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत। एकदम तोंडात टाकताच ही वडी विरघळते, खूप टेस्टी लागते। नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा, खायला चवदार लागते। आणि गोडाचा पदार्थ म्हणलं की झालं, आपल्या घरामध्ये नारळ तर अवेलेबल असतात। आता हे नारळच नाही तर तुम्ही खोबऱ्याची सुद्धा बनवू शकते, आपल्या घरामध्ये खोबरा खीस असतो ना, त्याची सुद्धा बनवू शकतो। आता वड्या आवडत नसेल तर त्याचा लाडूसुद्धा करू शकतो। बाहेरचे लाडू खूप गोड असतात, आपण आपल्या घरामध्ये पाहिजे तितकं गोड यामध्ये टाकून लाडू तयार करू शकतो। चला तर मग तयार झालेली आहे बघा, मी खाऊन दाखवते, तोंडात टाकताच विरघळत आहे। आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आवडल्यास शेअर पण करा।